सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं रावडी बबली युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, त्याचप्रमाणे 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला स्पेशली असणार आहे इंडिपेंडन्स डे वरती, म्हणजे आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारताला। आणि मी जाणार आहे तक्षूच्या स्कूल मध्ये, त्यासाठी मी झालेली आहे रेडी। तक्षू पण रेडी झालेली आहे, लवकरात लवकर वेळ दिलेली आहे 8:30ची। 8:25 झालेले आहेत, शाळा जवळच आहे, मी 2 मिनिटातच पोहोचू शकते। त्यामुळे चला आता लवकरात लवकर जाऊन सेलिब्रेशन करूया इंडिपेंडन्स डे चं शाळेत, न्यू नॅशनल स्कूल मध्ये। तर मी तुम्हाला दाखवते आता तक्षूला। तक्षू पण रेडी झाली आहे खूप छान युनिफॉर्म घालून, तर चला तिला भेटूया आणि लगेच निघूया। तर हे बघा, तक्षू झालेली आहे रेडी, तक्षू सोबत मी जात आहे तिच्या स्कूल मध्ये। तर चला भेटूया आपण स्कूल मध्ये। आणि हे बघा गाईज, माझं जे आहे किराणा दुकान ते चालूच केलेलं आहे, कारण की सर्व गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या किराणा दुकानामध्ये मिळतात। त्यासाठी आज इथे बसणार आहेत, सांभाळणार आहेत थोडा टाइम मला येईपर्यंत। तर चला आपण लवकरच भेटूया स्कूल मध्ये। तर गाईज, मी आलेली आहे माझ्या ऑफिसकडे, कारण की शाळेजवळ कोणी नव्हतं लेडीज आणि मला खूप लाज वाटत होती एकटीला उभी राहायची। त्यासाठी मी आपले ऑफिस आहे वंचित बहुजन आघाडीचं, या ठिकाणी मी आलेली आहे। हे बघा, अक्काला बोलली, अक्का तू तरी चल माझ्यासोबत, मला खूप वेगळंच वाटते, सोबतीला कोणी ना कोणी आपल्याला पाहिजे, तेव्हा हिंमत होते जायची वगैरे मध्ये। तर अक्का लगेच बोलली ठीक आहे चल मी येते। ती इथे जे आहे ते ऑफिसचं काम सांभाळते पूर्ण, पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, वोटिंग म्हणजे रेशन कार्ड, अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ते पक्के बनवून देते इथल्या नागरिकांना। त्यासाठी हिचं ते काम आहे, म्हणजे हिचं हे सायबरच आहे। तर ही होती इथे रेडी, मी म्हटलं चल अक्का आपण जाऊन येऊया। तर चला रेडी होऊन भेटूया आपण। हॅलो गाईज, जय भीम, नमो बुद्धाय। हे बघा, हे ऑफिस आहे माझं। इथे मी नवीन योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, त्याचे मी फॉर्म इथे भरते आणि ऑनलाईन सुद्धा सादर करतो आम्ही। तर मित्रांनो, मला पण वाटत होतं का माहिती, एवढी आपली भारताची लोकसंख्या आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, तर खरोखर पैसे येतील का नाही मला थोडासा डाऊट होता। पण मी बरेच लोकांचे फॉर्म भरत होते, पण म्हटलं काय ना, बघू आपण, सरकारने जर सांगितलंय आपल्याला तर आपण पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यासाठी मी काय केलं, सगळ्यांचे फॉर्म सुद्धा भरले। आणि मला काल संध्याकाळी 7 वाजता शिंदे साहेबांनी खरोखर म्हटल्याप्रमाणे 3000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा झाले। तर मी खूप आनंदी आहे। आज 15 ऑगस्ट आहे, त्याचे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत, हार्दिक शुभेच्छा। आणि लाडक्या भावाने जे आम्हाला लाडक्या बहिणीसाठी जे 3000 रुपये पाठवलेत, तर त्यांना पण मी धन्यवाद करते। साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सरकारी काहीतरी लाभ भेटलेला आहे, तर आम्ही खूपच आनंदित आहोत। आणि मी सगळ्या महिलांना सांगेल की तुम्ही पण लवकरात लवकर माझ्याकडे अर्ज भरावेत, अशी त्यांना मी विनंती करते। आणि कुणाकुणाला आले तू ज्यांचे फॉर्म भरले? मी ज्यांचे फॉर्म भरले मंडळी, त्यांना सगळ्यांनाच, मित्रांनो सगळ्यांनाच पैसे आलेले आहेत। तर मला खूप बरं वाटलं की मी हाती घेतलेलं काम हे पूर्ण झालेलं आहे। तर मला खूप म्हणजे खूप आनंदी, मला रात्रभर असं वाटलं ना की म्हणजे एक आनंद असतो जो म्हणजे नाही का, कष्टाचे पैसे वेगळे आणि सरकारचे पैसे वेगळे। खरोखर सरकारच्या पैशामध्ये खूप आनंद आहे। तर गाईज, अक्कानेच माझा जो आहे तो फॉर्म भरलेला आहे आणि हिला पैसे आले, पण मला नाही आले। मला एवढं दुःख झालंय की मला केव्हा येतील, हिने सांगितलंय 17 तारीख लास्ट दिली आहे, त्याआधी पोहोचतील पैसे। तर बघूया, आपण वेट करूया 17 तारखेपर्यंत। आणि हे लोक तर खूपच आनंद झालेत, पण यांचा आनंद बघून असं होतं ना, रिझल्ट आल्यानंतर ज्याला जास्त पर्सेंटेज मिळतात किंवा जे फेल होतं त्याला असं वाटतं फेल किती जण झालेत। तर त्यामुळे आमचा पण तोच हे आहे का किती फेल झालेत, आम्ही त्यांना बघत पास होतील आम्ही अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं। तर चला आता स्कूल मध्ये जाऊया। सगळ्यांना आज इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा, अक्का गेलेली आहे स्कूलमध्ये आणि तिने मुलांसाठी घेतलेले आहेत चॉकलेट। आज सगळ्यांचं तोंड गोड झालं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी मी चॉकलेट आज त्यांना देणार आहे। चला तर गाईज, आम्ही आलेलो आहोत तक्षूच्या स्कूलमध्ये, आता जस्ट पोहोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये इथे राष्ट्रगीत होणार आहे। तर
चालू आहे सर्व तयारी इथे. आपण लवकर आलेलो आहोत, बाकी लोकांपेक्षा आम्ही लवकर आलेलो आहोत असं आम्हाला वाटतंय. तर गाईज आता जस्ट राष्ट्रगीत झालेलं आहे, जे आम्ही दाखवलं नाही कारण की आपण सावधान याच्यामध्ये होतो अवस्थेमध्ये, त्यामुळे मी शूट घेतलेलं नाही. विद्यार्थी अजून पण उभे आहेत आणि थोडा कार्यक्रम आहे अजून छोटासा चालू आहे कार्यक्रम. कंटिन्यू आपण करूया ब्लॉग. टीचर्स और प्राध्यापक सर जी और उपस्थित सभी मान्यवर, सभी को स्वतंत्र दिन की ढेर सारी शुभकामनाएं. स्वतंत्र दिन जैसा अपन सब लोग मना रहे हैं और ये स्वतंत्र दिन मनाने का जो अवसर अपने को प्राप्त हुआ है, इसके लिए बहुत बलिदान देके आज अपने को ये अवसर प्राप्त हुआ है. मेरे को लगता है सभी बच्चों को पता होगा, लेकिन जो छोटे नन्हे अभी इस स्कूल में एडमिशन लिए हैं उनको भी हिस्ट्री पता होना चाहिए. इसके लिए बोलना जरूरी है कि ये स्वतंत्र दिन आज अपन देख रहे हैं, वो शूरवीर, क्रांतिवीर, सभी देशभक्तों का बलिदान से आज अपने को स्वतंत्र मिला. ऐसा विचार किया कि नहीं, शिक्षा के बिना किसी का भी उत्थान नहीं हो सकता. तो एक अच्छे समाज के निर्माण के लिए उन्होंने भी बहुत बड़ा त्याग दिया हुआ है. तो उसी के बारे में लक्ष्मी पंडित ने आप लोगों को भाषण के रूप में बताया है. नेक्स्ट स्टूडेंट है सुमित यादव. तर गाईज बघा, तक्षुला आणण्यासाठी थोडासा उशीर झाला, तर ही बघा माझ्यावरती कशी रुसली. मी थोडी लेट गेली कारण की घरी आली परत एकदा, कारण की मी म्हटलं जाते आता, यांचं बाकीचे विद्यार्थी वगैरे बसलेले आहेत. कशी फुगली आहे. काय झालं तक्षू, काय झालं ग? इतके लेट गेलाय तुला ध्यान काय येत नाही वयाला माझं. उद्यापासून येईल ना लवकर. उद्यापासून मी जाणारच नाही. का ग? नाही, मी जाणारच नाही. असं नको बोलून तक्षू. उद्या पेपर काय नाही. सुट्टी दिली का? सुट्टी दिली नाही, पण मी जाणार नाही. का तू एवढी रागवली माझ्यावरती? हा, कधीच नाही जाणार? कधीच नाही. शिकणार नाही? कधीच नाही. पण का? एक दिवस थोडा उशीर झाला आणायला म्हणून. काय काय भेटलं? चॉकलेट भेटले का? मासीने दिले होते चॉकलेट, ते मिळाले का? कोणते कोणते? मँगो आणि इक्लेअर्स, कच्चा आम, ते नाही भेटले? सगळ्यांना दिले असतील. लड्डू घरी नाही आणला तक्षू तू लड्डू? ठीक आहे, चल. तर गाईज आपला पूर्ण कार्यक्रम जो आहे शाळेचा तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. खूप छान कार्यक्रम सेलिब्रेशन झालेला आहे. आपण व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी घेऊ शकलो नाही कारण की राष्ट्रगीत असतं आणि बरेचसे भाषणामध्ये वगैरे आपल्याला बसावं लागतं, त्यामुळे मी कुणाचंही भाषण जे आहे ते कॅच केलेलं नाही आहे. आणि खूप छान स्वागत समारंभ वगैरे झाला, पेरेंट्सचाही आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचाही. तर हे बघा, मी दुकानाकडे आली, तसेच काका पण आले तिथे. काकाला बोलली मी, तुम्ही छान व्हाईट शर्ट घातलेलं होतं, का नाही आलं शाळेमध्ये? बघू ते काय म्हणतात. काय झालं काका, काय ना आले तुम्ही? काय आहे शाळेमध्ये? आता तुमचं काम आहे, आमच्या म्हाताऱ्या माणसाचं काय काम आहे शाळेमध्ये यायचं? मग तुम्ही स्वतः जायचं. असं नाही बोलायचं, पण तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात भारताचे, तुम्ही यायलाच पाहिजे आवर्जून. आमचे जावई झालं, तुम्ही झालं, तर आम्हाला काय गरज राहिली? आता तुम्ही सगळे करते धरते, आमचे दिवस गेले ते तुमच्या वयचे होतं, आम्हाला कुठं उड्या मारीत चालत होतं. आता काय तुमचे दिवस आहेत ना सध्या. हो मग तुम्ही ते तर आहे, पण तुम्ही पण यायलाच पाहिजे होतं. चला ठीक आहे, काय नाही, ते आलेले आहेत आता आपल्या इथे दुकानाजवळ वगैरे येतात, रोज येतात, भेट देतात, काय चाललंय काय नाही बघतात. सर्वांना करमत नाही, आल्याशिवाय करमत नाही त्यांना. लेकराला पाहिल्याशिवाय करमत नाही. येतो इथं नाही करमत, फ्लॅटवर पण जातो मॅडमच्या इकडं, तिथं नाही करमत इकडे येतो. बस आम्हाला याच्याशिवाय दुसरं कोण आहे? ते तर आहेच. आणि ते रोजचे आपले हालचाल विचारतात आणि आम्हाला पण ते नाही आलं तर आम्ही त्यांना फोन करून बोलतो, काका तुम्हाला आज काही टाइम नाही भेटला का येण्यासाठी? तर आलेले आहेत, आता आम्ही गप्पा गोष्टी करू, त्यांच्यासाठी मी चहा वगैरे करते. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला भरभराटून सपोर्ट करा. आणि मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग जो आहे आपला तो पार्लरविषयी असणार आहे. पार्लरमध्ये जो आहे तो माझा फर्स्ट डे असणार आहे 2-3 दिवसानंतर, तर मी तोही व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच. तर नक्की भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, आनंदी राहा,
सुखी राहा आणि सर्वजण एकमेकांना सपोर्ट करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की आमच्या दोघांचं कसं वाटलं. बाय बाय.